जय हिंद. खाकीवेड पोलीस भरती यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण 15 ऑगस्ट निमित्ताने भारताचे पंतप्रधान व 15 ऑगस्टला लाल किल्ला ध्वजारोहण 1947 ते 26 पर्यंत बघणार आहोत. तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू पासून तर 2026 पर्यंतच्या सर्व पंतप्रधानांचा कालावधी लाल किल्ल्यावरून 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण आणि संबंधित ऐतिहासिक बाबीवर टॉपचे 25 प्रश्न घेऊन आला आहे विद्यार्थ्यांसाठी. तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो. तुमचा आहे ना आजपर्यंत 15 ऑगस्टवरचा एकही प्रश्न चुकणार नाही. तर चला स्टार्ट करूया. प्रश्न क्रमांक 1. लाल किल्ल्यावरून 15 ऑगस्ट रोजी सलग सर्वाधिक 17 वेळा तिरंगा ध्वज फडकावणारे पंतप्रधान कोण? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू. इथं बघू शकता तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरू. स्पष्टीकरण पण दिलेलं आहे एक व्यवस्थित. तर स्पष्टीकरण पण बघूया. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू 15 ऑगस्ट 1947 ते 15 ऑगस्ट 1963 या काळात सलग सर्वाधिक 17 वेळा, किती 17 वेळा लक्षात ठेवा, सर्वाधिक म्हणजे 17 वेळा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावला आहे. त्यांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ आहे हे बघा इकडं 15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964 पर्यंत, म्हणजे 16 वर्ष म्हणजे 286 दिवस. हे लक्षात ठेवा मित्रांनो, 16 वर्ष 286 दिवस सर्वाधिक राहिलेला आहे. तर असे प्रश्न आहे, टॉपचे प्रश्न आहेत, एकदम क्वालिटी प्रश्न आहे. व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा किंवा डाउनलोड करून ठेवू शकता तुम्ही. तर चला दुसरा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2. लाल किल्ल्यावरून एकूण 16 वेळा ध्वजारोहण करणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण? तर याचं उत्तर बघू शकता तुम्ही ऑप्शन क्रमांक 2 इंदिरा गांधी. कोण आहे मित्रांनो? इंदिरा गांधी. याचं उत्तर आहे इंदिरा गांधी. स्पष्टीकरण घेऊया. श्रीमती इंदिरा गांधी यांनी 2 वेळा वेगवेगळ्या काळात म्हणजे 1966 ते 77 पर्यंत आणि 11 वेळा आणि 1980 ते 1984 मध्ये 5 वेळा म्हणजे एकूण 16 वेळा. किती? एकूण 16 वेळा. हे प्रश्न आहे ना मित्रांनो खूप एकदम हाय लेवल, एकदम टॉप लेवलचे आहेत. याच्यावरचा एकही प्रश्न चुकणार नाही. तुम्ही फक्त व्हिडिओ संपूर्ण काळजीपूर्वक बघा. तर 16 वेळा इंदिरा गांधींनी 16 वेळा लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले आहे. तर सर्वाधिक वेळा ध्वजारोहण दुसऱ्या क्रमांकाच्या पंतप्रधान कोण? असं जर प्रश्न आला तर याचं उत्तर आहे मित्रांनो इंदिरा गांधी. काय आहे? इंदिरा गांधी. 1 नंबरला पंडित नेहरू, 2 नंबरला इंदिरा गांधी. प्रश्न क्रमांक 3. भारताचे पहिले बिगर काँग्रेस पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावरून सर्वाधिक 13 वेळा म्हणजे सर्वाधिक 13 वेळा 2000 म्हणजे कालावधी बघू शकता तुम्ही इथं 2014 ते 2026 पर्यंत ध्वजारोहण कोणी केले? तर याचं उत्तर आहे आपले लोकप्रिय नेते माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी एकूण 13 वेळा केले. किती? 13 वेळा. याचं उत्तर बघू शकता नरेंद्र मोदी. तर यांचा कार्यकाल बघू आपण. येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये 100% आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्न येऊ शकतो की यांनी कितव्यांदा ध्वजारोहण किंवा झेंडा फडकावला, असा प्रश्न येऊ शकतो लाल किल्ल्यावरून. तर स्पष्टीकरण घेऊया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये पदभार स्वीकारल्यापासून तर 15 ऑगस्ट 2026 पर्यंत एकूण 13 वेळा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावला आणि भाषण केले आहे. तर हे प्रश्न आहे मित्रांनो 1 नंबरचे प्रश्न आहेत. ते बिगर काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक वेळा ध्वजारोहण करणारे पहिले पंतप्रधान ठरले आहे. तर त्यानंतर नेहरू व इंदिरा गांधी यांच्यानंतर एकूण क्रमवारी ते तिसरे आहेत. तर पहिले कोण आहेत? पंडित नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू. दुसरे इंदिरा गांधी आणि तिसरे आपले सध्याचे PM म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी. पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 4. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापूर्वी सलग 10 वेळा म्हणजे 2004 ते 2013 या 13 पर्यंत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करणारे पहिले शीख पंतप्रधान कोण? तर याचं उत्तर बघू शकता ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर मनमोहन सिंग. कधी यांचा कालावधी विचारू शकतात, कधी आता येणाऱ्या भरतीमध्ये कालावधी नाही विचारू शकत, पण टाकलेला आहे व्हिडिओमध्ये घेतलेला आहे कालावधी. पण असं विचारू शकतात की 10 वेळा कोणी ध्वजारोहण किंवा झेंडा फडकावला लाल किल्ल्यावर? तर याचं उत्तर आहे डॉक्टर मनमोहन सिंग. मनमोहन सिंगचा कार्यकाल बघू शकता तुम्ही 22 मे 2004 ते 26 मे 2014 पर्यंत होते. म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या अगोदर आपले डॉक्टर मनमोहन सिंग होते. ठीक आहे. तर पूर्ण सलग त्यांनी 10 वर्ष म्हणजे 2004 ते 13 पर्यंत लाल किल्ल्यावरून 15 ऑगस्ट रोजी देशाचे नेतृत्व म्हणजे राष्ट्रध्वज फडकावला आहे. कधी? 10 वर्ष. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया.
प्रश्न क्रमांक 5. बिगर काँग्रेसी पंतप्रधान म्हणून 5 वर्ष पूर्ण कार्यकाळ करून सलग 6 वेळा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवणारे नेते कोण? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अटल बिहारी वाजपेयी. आता अटल बिहारी वाजपेयी यांचा कार्यकाल कधीचा आहे तर 1998 ते 2003 पर्यंत आहे. तर यांच्यावर पण प्रश्न येऊ शकतात. तर स्पष्टीकरण बघूया. अटल बिहारी वाजपेयी यांनी 1996 म्हणजे फक्त 13 दिवस सरकार होतं त्यांचं 1996. नंतर 1998 ते 99ला 13 महिने त्यांचं सरकार आलं. आणि पुढे बघा, आणि 1999 ते 2004 पर्यंत पूर्ण कार्यकाळ पंतप्रधानपद भूषविले. पूर्ण कार्यकाळपर्यंत पंतप्रधानपद भूषविले. त्यांनी 1998 ते 2003 या कालावधीत सलग 6 वेळा, किती? अटल बिहारी वाजपेयी यांनी किती? 6 वेळा 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. कधी? किती वेळा? 6 वेळा. हे लक्षात ठेवा मित्रांनो, किती? 6 वेळा. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6. लाल किल्ल्यावरून जय जवान जय किसान हा आजरामर नारा देणारे भारताचे दुसरे पंतप्रधान कोण? इथं एकाच प्रश्नामध्ये आहे ना बाकीचे प्रश्न ॲड केलेले आहेत, म्हणजे स्पष्टीकरण. आता दुसरे पंतप्रधान कोण हा पण प्रश्न इथं कव्हर होतो मित्रांनो. तर दुसरे पंतप्रधान आहेत आपले ऑप्शन क्रमांक 1 लाल बहादूर शास्त्री. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, आणि स्पष्टीकरण पण घेऊया आपण. तर लाल बहादूर शास्त्री यांनी 9 जून 1964 ते 11 जानेवारी 1966 या काळात पंतप्रधानपद भूषविले. कालावधी कधी आहे? 1964 ते 1966. हे लक्षात ठेवा मित्रांनो. त्यांनी 1964 आणि 65 अशा 2 वेळा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावला व 1965च्या भारत पाक युद्ध, हे महत्त्वाचं आहे, भारत पाक युद्धादरम्यान जय जवान जय किसान हे ऐतिहासिक नारा दिला. 100% हा प्रश्न कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यामध्ये 36 जिल्ह्यापैकी एका जिल्ह्यात जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला हा प्रश्न पडतो. तुम्ही IMP केलं तरी चालेल, IMP केलं तरी चालेल. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 7. भारताचे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी लाल किल्ल्यावरून किती वेळा ध्वजारोहण केले? तर याचं उत्तर आहे 2 वेळा, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. किती वेळा केला? 2 वेळा. मोरारजी देसाई यांचा कार्यकाळ होता 1977 ते 1979, म्हणजे 24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979 या काळात ते जनता पक्षाचे सरकार चालवायचे. जनता पक्षाचे सरकार चालवायचे. ते स्वातंत्र्याने लाल किल्ल्यावरून ध्वज फडकावला. तर प्रश्न क्रमांक 8 घेऊया. पंतप्रधान पदावर असताना एकदाही संसदेला सामोरे न गेलेले आणि लाल किल्ल्यावरून फक्त 1 वेळा ध्वजारोहण म्हणजे तिरंगा फडकवणारे पंतप्रधान कोण होते? तर याचं उत्तर बघू शकता ऑप्शन क्रमांक 1 चौधरी चरण सिंग. कोण होते? चौधरी चरण सिंग. तर स्पष्टीकरण घेऊया. शेतकरी नेते सुद्धा म्हणतात. चौधरी चरण सिंग यांनी 28 जुलै 1900 यांचा कालावधी आहे 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980 पर्यंत पंतप्रधान होते. त्यांनी 15 ऑगस्ट 1979 रोजी फक्त एकदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावला आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9. भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान वयाच्या 40व्या वर्षी म्हणून सलग 5 वेळा ध्वजारोहण म्हणजे तिरंगा फडकावला, तर ते कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राजीव गांधी. कोण होते? राजीव गांधी. तर राजीव गांधी यांचा कार्यकाल तुम्ही बघू शकता इथे स्पष्टीकरणामध्ये, आणि इथं प्रश्नामध्ये पण दिलेला आहे. स्पष्टीकरण घेऊया. 31 ऑक्टोबर 1984 ते 2 डिसेंबर 1989 या काळात 31 ऑक्टोबर 1984 ते 2 डिसेंबर 1989 या काळात राजीव गांधी भारताचे पंतप्रधान होते. कधी तुम्हाला कालावधी पण विचारू शकतात, कारण की राजीव गांधीवर पण याच्या मागं पण प्रश्न पडलेले आहेत, आणि इथून पुढं पण येऊ शकतात, संभाव्यता आहे प्रश्न येण्याची. त्यांचा कालावधी पण विचारू शकतात, आणि किती वेळा ध्वजारोहण किंवा केलेलं आहे आणि तिरंगा फडकावलेला लाल किल्ल्यावरून. तर याचं उत्तर आहे 5 वेळा. किती? 5 वेळा. हे लक्षात ठेवा, 5 वेळा. आणि सगळ्यात तरुण पंतप्रधान कोण आहेत? तर आपले राजीव गांधी आहेत. 40व्या वर्षी ते PM झालेत. हे लक्षात ठेवा, हे प्रश्न पडतो. सगळ्यात तरुण पंतप्रधान कोण आहे हा प्रश्न खूप वेळा आलेला आहे पोलीस भरतीला, आणि इथून पुढं पण आलं तर तुमचं चुकायला नको म्हणून एकदम टॉपची क्वालिटी प्रश्न टाकलेले आहेत. तर ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10. पंतप्रधान पदावर असूनही 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून एकदाही राष्ट्रध्वज न फडकवणारे पंतप्रधान कोण? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B गुलझारीलाल नंदा. एकदाही मित्रांनो, एकदाही त्यांनी तिरंगा फडकवलेला नाही. त्याचं कारण पुढे बघूया आपण. गुलझारीलाल नंदा हे 1964 नेहरूच्या निधनानंतर 13 दिवस पंतप्रधान, आणि 1966
लाल बहादूर शास्त्रीच्या निधनानंतर 13 दिवस, म्हणजे दोनदा कार्यवाहक पंतप्रधान म्हणून राहिले. फक्त कार्यवाहक यांच्या निधन झाल्यानंतर कार्यवाहक म्हणून हे पंतप्रधान राहिले आहेत. मात्र त्यांचा कार्यकाळ ऑगस्ट महिन्यात नसल्याने त्यांना लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्यात आलेला म्हणजे वेळ आलेली नाही आहे. ठीक आहे, ध्वजारोहण करण्यात आले नाही. त्यानंतर चंद्रशेखर यांनी 10 नोव्हेंबर 1990 ते 21 जून 1991 पर्यंत काम केले. मात्र ऑगस्टपूर्वीच राजीनामा दिला. तर इथं कारण पण स्पष्टीकरणमध्ये एकदम व्यवस्थित टाकलेलं आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आज हा प्रश्न तुम्ही IMP करून ठेवा, येणाऱ्या भरतीमध्ये येऊ शकतो, कारण की क्वालिटी प्रश्न आहे. असा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला, 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर एकदाही तिरंगा म्हणजे राष्ट्रध्वज न फडकावणारे पंतप्रधान कोण? तर याचं उत्तर आहे गुलझारीलाल नंदा. IMP करा मित्रांनो, IMP. प्रश्न क्रमांक 11. दक्षिण भारतातील पहिले पंतप्रधान ज्यांनी पूर्ण 5 वर्ष पद भूषून 5 वेळा 1991 ते 95 पर्यंत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, PV नरसिंहराव. काय आहे याचं उत्तर? PV नरसिंहराव. स्पष्टीकरण बघूया. त्यांचं पूर्ण नाव आहे पामुलापर्ती व्यंकट नरसिंहराव, PV नरसिंहराव. यांनी 21 जून 1991 ते 16 मे 1996 यांचा कालावधी पण विचारू शकतात. शक्यतो कालावधी नाही विचारणार, पण आपल्या करंट PMचा कालावधी विचारू शकतात. या काळात पंतप्रधानपद भूषविले. त्यांनी 1991 ते 1995 अशी 5 वेळा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावला. त्यांना भारतीय आर्थिक सुधारणाचे जनकसुद्धा म्हटले जाते. हा प्रश्न पण IMP आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. असा प्रश्न येऊ शकतो, भारतीय आर्थिक सुधारणाचे जनक कोण? तर त्याचं उत्तर आहे PV नरसिंहराव. काय आहे? PV नरसिंहराव. क्वालिटी प्रश्न आहे मित्रांनो, एक नंबर क्वालिटी प्रश्न आहे. याच्या बाहेरचा एकही प्रश्न जाणार नाही तुम्हाला. जर आला प्रश्न तर तुम्ही पाठच करून ठेवा शक्यतो. प्रश्न क्रमांक 12. कर्नाटकचे भूमिपुत्र मानले जाणारे HD देवगौडा यांनी लाल किल्ल्यावरून किती वेळा ध्वजारोहण केले? तर याचं उत्तर आहे फक्त 1 वेळा, 1996ला. हरदनाथ हल्डी देवगौडा, देवगौडा, HD देवगौडा, म्हणजे नाव थोडे अवघड आहे, कर्नाटकचे आहेत ते. 1 जून 1996 ते 21 एप्रिल 1997 या संयुक्त आघाडी सरकारच्या काळात पंतप्रधानपद भूषविले. 15 ऑगस्ट 1996 रोजी 1 वेळा त्यांनी लाल किल्ल्यावरून भाषण केलेलं आहे आणि ध्वजारोहण केलेलं आहे. तर पुढचा प्रश्न बघूया चला. प्रश्न क्रमांक 13. गुजराल सिद्धांतचे जनक असलेले पंतप्रधान इंदर कुमार गुजराल यांनी लाल किल्ल्यावरून कधी ध्वजारोहण केले? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 15 ऑगस्ट 1997. स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव होता. लक्षात ठेवा, सुवर्ण महोत्सव होता. इंद्रकुमार गुजराल यांनी 21 एप्रिल 1997 ते 19 मार्च 1998 यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या 50व्या म्हणजे सुवर्ण महोत्सव म्हणजे 50 वर्ष मित्रांनो, लक्षात ठेवा. सुवर्ण महोत्सव म्हणजे 50व्या सुवर्ण महोत्सवी 15 ऑगस्ट 1997 रोजी लाल किल्ल्यावरून 1 वेळा राष्ट्रध्वज फडकावला. हे लक्षात ठेवा. सुवर्ण महोत्सव म्हणजे 50 वर्ष. प्रश्न क्रमांक 14. मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करणारे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह म्हणजे VP सिंग यांनी लाल किल्ल्यावरून किती वेळा ध्वजारोहण केले? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 1990. यांचा कालावधी पण बघू शकता. 2 डिसेंबर 1989, 2 डिसेंबर 1989 तर 1989 ते 10 नोव्हेंबर 1990 या काळात राष्ट्रीय आघाडीचे सरकार पदाचे पंतप्रधान होते ते. तर त्यांनी एकच वेळा ध्वजारोहण केले. किती वेळा? 1 वेळा. ठीक आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 15. भारतात 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करतात. ही परंपरा सर्वप्रथम कोणत्या दरवाजावर सुरू झाली? म्हणजे कधीपासून सुरू झाली आणि कोणत्या दरवाजापासून? तर तुम्हाला सांगतो, हा प्रश्न आहे ना, IMP जरी केला ना मित्रांनो, याला 3 स्टार मार तुम्ही, 3 स्टार. येणाऱ्या भरतीमध्ये आहे ना येऊ शकतो प्रश्न, कारण की आहे ना प्रश्न एवढे टॉप लेवलचे आहेत ना, कारण की स्पर्धा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे आहे ना असे प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो, दाट. तुम्ही आहे ना ह्याला VIMP करून टाका, डायरेक्ट VIMP. तर याचं उत्तर बघू शकता आपण. म्हणजे ही परंपरा सर्वप्रथम कोणत्या दरवाजापासून सुरू झाली असा प्रश्न येऊ शकतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, लाहोर गेट. लाहोर गेट कुठे आहे? सध्या लाहोर पाकिस्तानमध्ये मित्रांनो, हे लक्षात ठेवा मित्रांनो. किती? लाहोर गेट. दिल्लीतील स्पष्टीकरण घेऊया. दिल्लीतील लाल किल्ल्याच्या ऐतिहासिक लाहोरी गेट वरील प्राचीवरून भारताचे पंतप्रधान दरवर्षी 15 ऑगस्ट राष्ट्रध्वज फडकवून देशाला संबोधित करतात. की लाहोर गेट कुठे आहे? पाकिस्तानात आहे.
हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 16. 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज लाल किल्ल्यावर नक्की कोणत्या दिवशी फडकवण्यात आला होता? तर याचं उत्तर आहे 16 ऑगस्ट 1947 सकाळी 8 वाजता. 16 ऑगस्ट 1947ला सकाळी 8 वाजता. ठीक आहे. स्पष्टीकरण घेऊया. 15 ऑगस्ट 1947 रोजी इंडिया गेटजवळ प्रिन्सेस पार्कमध्ये ध्वजारोहण झाले होते. तर पंडित नेहरूंनी लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 ऑगस्ट 1947 रोजी सकाळी 8:30 पहिल्यांदा तिरंगा फडकावला. हा पण प्रश्न IMP थोडा खूप डीपमध्ये हा प्रश्न शक्यतो येण्याची काय शक्यता नाही, पण तरी पण एक नॉलेज म्हणून तुम्हाला तुम्ही बघू शकता. लक्षात ठेवा फक्त. तर चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 17. स्वातंत्र्यापासून ते 2026 पर्यंत एकूण किती व्यक्तींनी भारताचे पंतप्रधानपद भूषविले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे B 14 व्यक्तींनी. किती? 14 व्यक्तींनी. गुलजारीलाल नंदा धरून 15. कारण की तो एक मिनटं आपण एक काम करू, स्पष्टीकरण बघू पहिले, नंतर एक्सप्लेन करतो. स्पष्टीकरण. भारताच्या इतिहासात पंडित नेहरूपासून पंतप्रधान नरेंद्र मोदीपर्यंत एकूण 14 नियमित व्यक्तींना आणि एक कार्यवाहक म्हणजे गुलजारीलाल नंदा एक कार्यवाहक म्हणून 15 व्यक्तींनी पंतप्रधानपद म्हणून कार्यभार सांभाळला. तर व्यक्तीनुसार जर म्हटलं तर 15 आणि पदानुसार जर म्हटलं तर 14. हे लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. हे IMP प्रश्न आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 18. स्वातंत्र्योत्तर भारतात जन्मलेले भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर याचं उत्तर आहे आपले सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. यांचा कालावधी तुम्हाला माहीतच आहे. यांनी 13 वेळा आपला तिरंगा लाल किल्ल्यावर फडकावला आहे आणि येणाऱ्या भरतीमध्ये हे प्रश्न म्हणजे 99.9% येऊ शकतो हा प्रश्न. तर स्पष्टीकरण घेऊया. नरेंद्र दामोदर दास मोदी यांचं संपूर्ण नाव आहे नरेंद्र दामोदर दास मोदी. यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 म्हणजे स्वातंत्र्याच्या काळात झालेला आहे. ते 15 ऑगस्ट 1947 नंतर जन्मलेले भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. भारताचे पहिले पंतप्रधान आणि सर्वात तरुण पंतप्रधान जर म्हटलं तर ते आपले राजीव गांधी. मगाशी आपण हा प्रश्न घेतलेला आहे. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 19. भारतातील सर्वात कमी काळ म्हणजे फक्त 13 दिवस पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी 1996ला. इथे बघू शकता कालावधी 1996. स्पष्टीकरण घेऊया. मे 1996मध्ये अटल बिहारी वाजपेयी अवघ्या 16 मे ते 1 जून 1996 म्हणजे फक्त 13 दिवस. 16 मे ते जून फक्त 13 दिवस पंतप्रधान राहिले. नंतर 1998मध्ये 13 महिने म्हणजे 13 महिने 1999 ते 2004 पर्यंत. कधी? 1999 ते 2004 पर्यंत 5 वर्ष त्यांनी यशस्वीरित्या सरकार चालवले आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 20. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 20. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार पंतप्रधान हे केंद्रीय मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B कलम 74. ऑप्शन क्रमांक B कलम 74(1) नुसार. स्पष्टीकरण घेऊया. कलम 74(1) नुसार राष्ट्रपतींना सल्ला व सहाय्य देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल आणि त्याचे प्रमुख पंतप्रधान असतील. कलम 75 नुसार पंतप्रधानाची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती करतात. हे लक्षात ठेवा. पंतप्रधानाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो मित्रांनो. मंत्रिमंडळात सर्वश्रेष्ठ नेता हा PM असतो म्हणजे आपला पंतप्रधान सध्याचे नरेंद्र मोदी साहेब. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 21. सलग सर्वाधिक काळ लाल किल्ल्यावरून भाषण करण्याचा 90 मिनिटापेक्षा जास्त विक्रम कोणाच्या नावावर आहे? तर हा प्रश्न IMP म्हणू शकता तुम्ही. याला 3 स्टार देतो मित्रांनो. 3 स्टार देतो. 3 लक्षात ठेवा मित्रांनो. IMP. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी. स्पष्टीकरण घेऊया. यांनी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून 90 मिनिटापेक्षा जास्त वेळ भाषण केलेलं आहे. उदाहरण 2016मध्ये त्यांनी 96 मिनिटे भाषण 96 मिनिटे आणि 2024मध्ये 98 मिनिटे केलेली. 98 मिनिटे लाल किल्ल्यावरून भाषणाचा ऐतिहासिक विक्रम केलेला आहे.
पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 22. पंतप्रधान लाल किल्ल्यावरून भाषण करताना देशाच्या कोणत्या प्रमुख संस्था व नागरिकांना संबोधित करतात? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक यापैकी सर्व लक्षात ठेवा. हा पण IMP प्रश्न आहे. म्हणजे 140 कोटी भारतीय नागरिकांना, जागतिक समुदाय, तिन्ही सैन्य दल, त्याच्यानंतर लष्कर, नौदल, हवाई दल यांना करतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानाचा कार्यकाळ 1980च्या दशकात सुरू झाला आणि त्यांनी संगणक क्रांतीचे बीज रोवले? तर याचं उत्तर आहे संगणक क्रांती. लक्षात ठेवा, संगणक क्रांती. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राजीव गांधी यांचा. राजीव गांधीचा कार्यकाळ होता 1984 ते 1989. लक्षात ठेवा मित्रांनो, 1984 ते 1989 पर्यंत. ठीक आहे. स्पष्टीकरण घेऊया. राजीव गांधी यांनी आपल्या 5 वर्षाच्या कार्यकाळात भारतामध्ये दूरसंचार, IT, संगणक क्रांतीची पायाभरणी केली. ते 5 वेळा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला आहे किंवा देशाला संबोधन केलं आहे, देणारी भाषणे केली आहेत. प्रश्न क्रमांक 24. 15 ऑगस्ट 2026 रोजी भारताने कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा केला? हा करंटचा सध्याचा लेटेस्ट प्रश्न आहे मित्रांनो, आणि याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 80वा. लक्षात ठेवा, 80वा. 15 ऑगस्ट 1947 हा भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन होता. त्यानुसार 15 ऑगस्ट 2026 रोजी भारताने आपला 80वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. स्वातंत्र्याची 79 वर्ष पूर्ण झाली आणि 80मध्ये पदार्पण केलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. तर प्रश्न खूप एकदम क्वालिटी लेवलचे प्रश्न आहेत, टॉप लेवलचे. तर पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 25. लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करणाऱ्या पंतप्रधानाचा उतरता क्रम सर्वाधिक ते कमी? हा प्रश्न 100% येऊ शकतो मित्रांनो. तुम्ही ना याला मी 3 स्टार देतो. IMP डायरेक्ट व्हेरी IMP केलं ना तरी चालेल, कारण की हा प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. सगळ्यात जास्त आहे ना. याचं उत्तर आहे, पहिले उत्तर घेऊन टाकू नंतर एक्सप्लेन करतो स्पष्टीकरण. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. काय आहे? ऑप्शन क्रमांक 1. सर्वात जास्त पंडित जवाहरलाल नेहरू 17 वेळा, आणि त्याच्यानंतर 16 वेळा इंदिरा गांधी, आणि 3 नंबरला आहेत आपले पंतप्रधान सध्याचे नरेंद्र मोदी 13 वेळा, आणि त्याच्यानंतर मनमोहन सिंग. सोपं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, त्यांच्यानंतर त्यांची मुलगी इंदिरा गांधी, त्याच्यानंतर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनमोहन सिंग. हे लक्षात ठेवा मित्रांनो. येणाऱ्या भरतीमध्ये दाट शक्यता आहे असे प्रश्न येण्याची. आणि स्पष्टीकरण पण बघूया. चला स्पष्टीकरण घेऊया. लाल किल्ल्यावरून सर्वाधिक वेळा ध्वजारोहण पंडित नेहरूंनी 17 वेळा, इंदिरा गांधींनी 16 वेळा, आणि आपले माननीय सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 वेळा, आणि नंबर 4ला डॉक्टर मनमोहन सिंग 10 वेळा, अटल बिहारी वाजपेयी 6 वेळा, आणि राजीव गांधी आणि नरसिंह राव 5 वेळा. म्हणजे असा उतरता क्रम तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये येऊ शकतो मित्रांनो. दाट शक्यता आहे. आणि 15 ऑगस्ट निमित्ताने हे तुम्हाला प्रश्न कसे वाटले तर प्लीज कमेंटमध्ये कमेंट करा. काही चुकल्यावर तुम्ही कमेंट पण करू शकता. आम्ही आमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुरुस्त करून पुन्हा चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी आणू. आणि आजचे जे 15 ऑगस्टवर प्रश्न आहे मित्रांनो, याच्या बाहेरचा तुमचा एकही प्रश्न जाणार नाही एका पोलीस भरतीला. 100% याच्यावर एखादा तरी प्रश्न येणार म्हणजे येणार, 100% सांगतो. फक्त तुम्ही आमच्या चॅनलला आहे ना भरती होईपर्यंत जरी तुम्ही चॅनलला फॉलो केलं ना तरी खूप होईल. आणि 100% तुम्ही येणाऱ्या भरतीमध्ये टॉपच करशाल. कारण की रोजचे असे प्रश्न घेतो मी की पोलीस भरतीला 100% येतील असे प्रश्नच घेतो, अभ्यास करून एकदम डीप लेवलचे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.